नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर आज तुमच्या समोर येण्याचं एक प्लॅनिंग म्हणून किंवा येणाऱ्या काही कालावधीमध्ये जी सेट एक्झाम जी होणार आहे त्याचं नोटिफिकेशन नुकतंच जाहीर करण्यात आलं वर्तमानपत्रांमधून. अनेक लोक या कोविड सिच्युएशनमध्ये वर्तमानपत्र पाहत नाही. मात्र जे असे विद्यार्थी आहेत का ज्यांना अजूनही या नोटिफिकेशन विषयी माहिती नाही, अशांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतो. अर्थात सूचना ही आहे विद्यार्थी मित्रांनो की सेट एक्झाम जी आहे तर त्या सेट एक्झामचं राज्यस्तरीय जी आयोजित होणार आहे त्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे. खरं तर परीक्षा कधी होणार आहेत किंवा परीक्षा संदर्भात काय माहिती असणार आहेत त्या संदर्भातली माहिती तर आपण घेणारच आहोत. मात्र सेट परीक्षा घेणाऱ्या राज्यांची किंवा कार्यांची किंवा आयोगाच्या अधिस्वीकृती समिती जी आहे, ज्याला आपण ॲक्रिडेशन कमिटी असं म्हणतो, तर ही वेळोवेळी ही जी एक्झाम आहे ती एक्झाम त्या ठिकाणी घेत असते. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर 1994 पासून पुणे विद्यापीठाला राज्यस्तरीय पात्रता परीक्षा घेण्यासंदर्भातले अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा कोविडची सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनमध्ये अनेकदा परीक्षा संदर्भातले प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अनेक विद्यार्थी वाट पाहत होते की नेमकी परीक्षा ही कधी असणार आहेत. आणि नुकतेच आज या संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी वर्तमानपत्रांमधून डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आता या संदर्भात असं म्हटलेलं आहे त्या जाहिरातीमध्ये की सहाय्यक प्राध्यापक पद जे आहेत तर त्या पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट ही एक्झाम होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे जे काही पुणे विद्यापीठ नाव होतं ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि युजीसी नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित सदत 37 ही सेट परीक्षा आहे. आणि ही होणार कधी विद्यार्थी मित्रांनो, रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी. अर्थात ही डेट जी आहे ती एक्झामची डेट आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी ही परीक्षा होणार आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीची ऑनलाईन जे अर्ज घेणार आहे तर त्याची तारीख आहे 17 मे 2021 पासून ते 10 जून 2021 पर्यंत. आता विद्यार्थी मित्रांनो अजून 17 तारीख आलेली नाहीये, तर ती 1-2 दिवसांनी ती तारीख येणार आहे. मात्र 17 मे पासून ते 2021 पर्यंत, 2021 पासून ते 10 जून 2021 पर्यंत, 10 जून म्हणजे जवळजवळ 25 ते 30 दिवस या संदर्भात फॉर्म भरण्यासाठी आपल्याला मिळतात. सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंदर्भात परीक्षेची पूर्ण माहिती ही setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि दुसरं एक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एक मेन्शन केलेलं आहे की जे अर्ज जे आहे ते 17/5/2021 पासून जे आहे त्याचं रिलीज जे आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की अनेक विद्यार्थी वाट पाहत होते या एक्झामच्या संदर्भातली. आता याचं नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्या संबंधित वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती माहिती भरू शकता, तो अर्ज भरू शकता. 27 तारखेनंतर 27/5/2021 नंतर तुम्ही त्या ऑनलाईन पद्धतीने माहिती भरू शकता. दुसरं एक महत्वाचं आहे की हे सगळं कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये होत असताना आपल्या जवळचं जे सेंटर्स असेल तर ते सेंटर्स त्या ठिकाणी भरणं क्रमप्राप्त आहे. जसं मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पालघर, रायगड, रत्नागिरी या संदर्भातले सेंटर्स त्याच्यामध्ये आहे. सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर हे सगळे सेंटर्स त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष फॉर्म भराल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा जो काही सेंटर्स आपल्या जवळ असेल तर तो काळजीपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. किमान 3 सेंटर्स भरण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जाते. त्यामुळे जवळचं जे सेंटर्स आहे त्या जवळच्या क्रमांकानुसार तुम्हाला अंतरानुसार ते सेंटर्स त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की अनेक विद्यार्थ्यांनी मला पहिल्या क्रमांकाच्या पेपर्समध्ये सेटच्या कोणकोणते हेडिंग्स असतात किंवा कोणत्या हेडिंग्स खाली प्रश्न विचारले जातात त्या संदर्भातले मी ओझरता जे काही परिचय आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. यामध्ये जे पेपर पहिला क्रमांक जो पेपर आहे तो ज्या पद्धतीने सेट होतो तर त्याच्यामध्ये कशाच्या आधाराने, कोणत्या मुद्द्यांच्या आधाराने किंवा कोणत्या टॉपिकच्या आधाराने हे प्रश्न त्या ठिकाणी कंपोज होत असतात, दिले जातात. तर त्या ठिकाणी मी तुमची ओळख, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी ही एक महत्वपूर्ण आशय असू शकतो. एक आहे विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न अध्ययन अभियोग्यता अर्थात टीचिंग ऍप्टिट्यूडच्या संदर्भात घेतले जातात, जे तुम्हाला वाचणं आवश्यक आहे.
दुसरा एक भाग आहे संशोधन अभियोग्यता अर्थात रिसर्च ऍप्टिट्यूड. या संदर्भातले अनेक व्हिडिओज माझ्या चॅनल्सवर उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता. दुसरा आहे वाचन आकलन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वर आधारित पॅरेग्राफ असतो. त्यानंतर संप्रेषण अर्थात कम्युनिकेशन यावर आधारित काही प्रश्न असतात. गणितीय तार्किकता आणि अभियोग्यता अर्थात रिझनिंग इन्क्लुडिंग मॅथमॅटिकल वर आधारित काही प्रश्न असतात. दुसरा एक भाग आहे तार्किक युक्तिवाद, ज्यामध्ये लॉजिकल प्रश्न विचारले जातात. माहितीचे अर्थनिर्वचन म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन हा एक याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. माहिती आणि संप्रेषण तंत्रविज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन यावर आधारित काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. व्यक्ती आणि पर्यावरण आणि उच्च शिक्षण प्रणाली यावर आधारित पहिला पेपर जो आहे तो त्या ठिकाणी कंपोज केला जातो, त्यातील प्रश्न घेतले जातात. त्यामुळे वेगवेगळ्या हेडिंगच्या अंतर्गत येणारे जे काही विषय आहेत जर तुम्ही ते काळजीपूर्वक लक्षात घेतले, लिहून घेतले, तर त्या अनुषंगाने आपल्याला पेपर क्रमांक 1 चा तुम्हाला विचार आणि अभ्यास करता येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की नवीन नोटिफिकेशन सेट एक्झामचं सुरू म्हणजे रिलीज झालेलं आहे पुणे विद्यापीठामार्फत. आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी ही परीक्षा होणार आहे आणि 17 मे 2021 ते 10 जून 2021 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचा हा कालावधी राहणार आहे. आणि जर तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर setexam.unipune.ac या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. या संदर्भात काही अडचण असेल, तुम्हाला काही क्वालिफिकेशनच्या संदर्भात किंवा याच्या संदर्भात, तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये या संदर्भातली माहिती देऊ शकता, जेणेकरून मी त्वरित त्याचं उत्तर जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकता. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती. ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, त्या सगळ्यांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवा, कारण ही माहिती कुणासाठी तरी एक महत्वपूर्ण असू शकते. चला तर पुन्हा एक नवीन माहितीसह मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.